एका दादाची कमेंट आहे मला की ताई लग्नासाठी मुलगी भेटत नाही आहे मला, तर माझ्यासाठी एखादी मुलगी शोधून दे. मग कसं आहे ना दादा की आताच्या काळामध्ये कोणीही विश्वासाच्या लायकीचं नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्यासाठी मुलगी शोधायचा, तर जी तुझ्या नशिबात असेल ती तुला मिळेलच. तू कितीही उठापटक केली तरी त्याला काही अर्थ नाही, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आता लोक आपल्या सोयीस्करनुसार मुलांना मुली देतात आणि मुलीही 99% मुली ह्या त्यांच्या पसंतीने लग्न करतात. त्याच्यामुळे आईबापही थोडाफार मागे पुढे विचार करतात की मुलींचं लग्न करायचं की नाही करायचं, विचारतात, मुलींना विचारपूस करतात आणि मग त्यांच्या म्हणतात ना त्याला की त्यांच्या निर्णयावरती ते त्यांचं पुढचं भविष्य मांडतात, बरोबर आहे. तर तुला मुलगी शोधायची म्हटली तर माझ्या डोक्याला सगळ्यात मोठं हेडेक आहे. कारण आजकाल मुलींना स्वयंपाक वगैरे काही येत नाही, किंवा त्या मुलींचं बाहेर कुठे अफेअर असलं तर ते वेगळं, आणि म्हणजे मोस्टली तर तेच असतं, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट तर बघ कसं असतं ना दादा की मी तुला एकच सांगते की माणसाचं रंगरूप बघून नको लग्न करू, तिचा स्वभाव बघून तिच्याशी लग्न कर. जी तुला पसंत करेल तिच्याशी लग्न कर, जिला तू पसंत करशील तिच्याशी लग्न करू नको, बरोबर आहे. आणि राहिला माझा प्रश्न शोधायचा, तर आमच्या भुसावळमध्ये तर मुलीच नाही आहे. असल्याही तर मी काही एवढ्या लोकांना ओळखत नाही की मी तुझ्यासाठी मुलगी शोधावी, बरोबर आहे ना. तर ते तू तुझ्या नशिबावर सोडून दे. तुझ्या नशिबात लिहिलेली असेल तर तुला नक्की भेटेल आणि नक्की तुझं लग्न होईल दादा. तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. चल, जय भीम.